कुरकुरीत फणस आठळी करण्यासाठी त्या फणसाच्या आठळ्या कुकरमध्ये ठेवून त्यामध्ये 2-3 चमचे मीठ घालायचं, त्या बुडेल इतपत पाणी घालायचं आणि चांगल्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे त्या छान शिजतात. आणि शिजवून घेऊन थंड झाल्या की त्या सोलून त्याचे सुरीने असे उभे तुकडे करायचे. सोपा प्रकारे पण छान लागतो. ही कुरकुरीत फणसाची आठळी मला मलेशियामध्ये एका शॉपिंग सेंटरमध्ये फिरताना एका पॅकेटमध्ये मिळाली होती. खूप छान लागते. आणि ही तळून झाली किंवा अशी छान गोल्डन ब्राऊन होते. मग त्याच्यावर आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ, कुठला मसाला, फार थोडे मसाले किंवा काहीतरी लागतं पण टेस्टी लागतं आणि मस्त टाइमपास होतो. ते असं साधारण गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आणि मग त्याच्यावर तिखट मीठ स्प्रिंकल करायचं. या आठळ्या उकडून घेताना सुद्धा त्यात थोडं मीठ घातलेलंच होतं, त्यामुळे त्याला आतली अशी छान खारट चव येते. एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही तिखट, चाट मसाला आणि किंचित मीठ किंवा काळं मीठ घालू शकता. गरम तेलामध्ये या आठळ्या टाकल्या की थोड्या वेळ सुरुवातीला खूप मोठे बुडबुडे येतात आणि सगळ्यात शेवटी जसं जसं ते होत येतात तसं हे बुडबुडे कमी होतात. ते तयार झालं असं समजायचं. कडकडीत आवाज येतो त्याचा आणि मग आपण ते काढून घ्यायच्या बाहेर. फणसाच्या आठळ्या तळून झाल्यात, त्या उकडलेल्या असल्यामुळे वॉटर कंटेंट तसे फारसे नसतात त्यामध्ये, त्यामुळे ते अक्षरशः 2-3 मिनिटात तळून होतात. आणि मी त्याला हा मसाला लावणार आहे. काळं मीठ, लाल तिखट, हळद आणि हिंग हे मिक्स करून त्याच्यावर स्प्रिंकल करायचं. खूप टेस्टी लागतं. ह्या आठळ्या उकडून झाल्या आणि त्याचे तुकडे करताना एक छान टीप देतो तुम्हाला की ह्या आठळ्या असतात ते उकडल्यावर चांगल्यापैकी मऊ असतात. ते लगेच तुकडे करायचे नाहीत. अगदी थंड होऊ द्यायचे, ते सेट होऊ द्यायचे. मग त्याचे 2 भाग करून त्याचं वरचं साल काढून टाकायचं. म्हणजे त्या आहे तशाच टणक राहतात आणि मग तळायला वेळ लागत नाही. हे झालं फायनल प्रॉडक्ट तयार. त्याला हळद, हिंग, तिखट आणि काळं मीठ त्याची मस्त चव लागली आणि हे गरम असतानाच त्याच्यावर स्प्रिंकल केलं की सगळे मसाले त्याला छान चिकटून राहतात. हे संपायला वेळ लागत नाही हो, 5-10 मिनिटातच संपून जाईल हे. आणि या आठळ्या कुठल्याही गरे विकणाऱ्या माणसाच्या गाडीवर अगदी सहज अवेलेबल असतात. ते अशाही ते बाजूला ठेवूनच टाकून देणार असतात. विकत म्हणलं तर विकत घ्यायच्या, नाही तर तशाच घ्यायच्या.